मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की नमस्कार, मी प्रशांत कदम. ABP माझाच्या आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातलं कालचं जे सत्तांतराचं नाट्य आहे ते ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्या पाठीमागचे अर्थ आपण समजून घेणार आहोत. काल इतके जबरदस्त ट्विस्ट, इतके जबरदस्त धक्के कालच्या एका दिवसानं दिलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला की त्यातून सगळे अजूनही पूर्णपणे बाहेर आलेले नाही आहेत. भाजपचं केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एका दगडामध्ये इतके पक्षी मारलेले आहेत की नेमके ते किती आहेत याची गणती जी आहे ती अजूनही संपलेली नाही आहे. आणि त्याचाच अर्थ मोदी शहांच्या या निर्णयापाठीमागचा अर्थ जो आहे आणि त्या निर्णयाचे काय काय परिणाम होणार आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे एकनाथ शिंदे यांनाच भाजपनं मुख्यमंत्री का केलं. खरं तर 2019ला ज्यावेळी शिवसेना आणि भाजप एकत्रित लढून त्यांचं सरकार येईल असं वाटत होतं त्यावेळी सगळा प्रश्न जो फिसकटला तो मुख्यमंत्री पदावरूनच फिसकटलेला होता. कारण मोदी शहांनी, विशेषतः शहांनी मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये जे वचन दिलेलं आहे त्याचं पालन करावं, 50-50% सत्तेचं वाटप होईल हा शब्द त्यांनी दिला होता असा दावा उद्धव ठाकरे करत होते आणि तो शब्द पाळला नाही. म्हणूनच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं. मग जर केवळ मुख्यमंत्री पदावरून त्यावेळी सगळं अडलेलं होतं तर आता इतक्या उदार दिलानं, इतक्या मोठ्या मनानं हे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायला मोदी शहा तयार का झाले याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं उत्तर हे आहे कारण उद्धव ठाकरेंच्या समोर मोदी शहांना बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांना पुढं करायचं आहे. एक प्रकारे मोदी शहांनी केवळ एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदच दिलेलं नाही आहे तर त्यांना बाळासाहेबांचा वारस अप्रत्यक्ष घोषित करून त्यांच्याच नावानं शिवसेना चालावी हा त्यांचा या पाठीमागचा हेतू दिसतो आहे. कारण तुम्ही बघा की इतके आरोप जे झाले होते म्हणजे शिवसेना भाजपमध्ये जी लढाई होती ती हीच होती की राज्यामध्ये मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण. म्हणजे एकत्रित जर हे दोन पक्ष गुण्यागोविंदानं नांदले असते तर कदाचित मग काही प्रश्नच नव्हता, सेना भाजप एकत्रित राहिले असते. पण केवळ मुख्यमंत्रीपदाची ही लढाई असताना या क्षणाला सगळ्यांना चकित करत मोदी शहांनी हे मुख्यमंत्रीपद जे आहे ते एकनाथ शिंदेंना दिलं. आणि याच्या पाठीमागचं कारण पण हे आहे की म्हणजे अगदी परवापर्यंत सगळ्यांना हे वाटत होतं की फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशीच सगळी रचना जी आहे ते गृहीत धरत होते. पण फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या रचनेनं भाजपला जेवढा फायदा झाला असता त्याच्यापेक्षा जास्त फायदा जो आहे तो कदाचित या म्हणजे नव्या रचनेमध्ये होणार आहे. शिंदेंना उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून. आणि त्याचमुळं हा आउट ऑफ द बॉक्स आपल्या सगळ्यांच्या कल्पनेपलीकडचा निर्णय जो आहे तो मोदी शहांनी या ठिकाणी घेतलेला आहे. या निर्णयाचा सगळ्यात मोठा परिणाम जो होणार आहे तो शिवसेनेवरती होणार आहे. याचं कारण आहे की म्हणजे तुम्ही विचार करा, एकनाथ शिंदे जर केवळ उपमुख्यमंत्री असते आणि त्यांच्या पाठीमागे ही सगळी ताकद आमदारांची राहिली असती तर शिवसेनेला बोलायला काही मुद्दे होते की म्हणजे भाजपनं आपला मुख्यमंत्री बनवण्यासाठी हे सगळं कटकारस्थान केलं. सातत्यानं या सरकारवरती टीका जी आहे ती उद्धव ठाकरे आणि शिवसेना जी आहे ती करत आली असती. आणि अनेकदा असं होतं की बंडखोरी झाल्यानंतर शिवसैनिकांच्या एकूण रागाचा फायदा जो आहे तो शिवसेनेच्या मूळ गटाला होतो आणि या बंडखोरांचं फारसं जे आहे ते चालत नाही. आणि त्याचमुळं या बंडखोरांना एक तात्विक अधिष्ठान देण्यासाठी असेल पण एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्री करून शिवसेनेच्या बाजूने असलेली सहानुभूती जी आहे ती पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो मोदी शहांनी केलेला आहे. कारण ज्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न आहे असं उद्धव ठाकरे असं म्हणत होते, बाळासाहेबांचं स्वप्न आहे, तर ते स्वप्न मग आम्ही पण एकनाथ शिंदे यांच्या रूपानं पूर्ण केलेलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलेलं आहे हे मोदी शहांच्या या निर्णयातून दिसतं आहे. आणि त्यामुळं सगळ्यात मोठी गोची कोणाची होणार आहे तर ती
शिवसेनेची होणार आहे. कारण मुख्यमंत्री केल्यामुळं आता एक प्रकारे शिंदेंच्या बंडामध्ये खूप मोठी हवा जी आहे ती मोदी शहांनी भरलेली आहे आणि केवळ उपमुख्यमंत्री राहून जितके ते उद्धव ठाकरेंना भिडू शकले नसते त्याच्यापेक्षा जास्त ताकद आता त्यांच्या बंडामध्ये मोदी शहांनी भरलेली आहे. आणि कदाचित याच्या पाठीमागची योजनाच ही असावी की त्यांना आधीपासूनच या गोष्टीसाठी गृहीत धरलेलं आहे की तुम्ही केवळ आमच्यासोबत सरकार बनवायचं नाही आहे, तर तुम्हाला आता पुढे येऊन स्वतःला शिवसेना चालवायची आहे. तुम्हाला उद्धव ठाकरे या नावाच्या पुढे उभं राहायचं आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसमोर हा बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक उभा करून एक प्रकारे शिवसेना ही शिवसेना जी आहे वेगळी बाळासाहेबांची शिवसेना ज्याला भाजप म्हणते ती आपल्यासोबत राहावी की जेणेकरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचा मतदार जो आहे तो आपल्यासोबत कायम राहील. ही एक प्रमुख योजना जी आहे किंवा प्रमुख रणनीती जी आहे ती मोदी शहांच्या या गेममध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिंदेंना मुख्यमंत्री केलेलं आहे, पण भविष्यात मग काय असणार? भविष्यामध्ये म्हणजे 2024ला 2.5 वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर या रचनेचं नेमकं काय होणार? भाजप आणि शिवसेना जागा वाटपामध्ये मग नेमक्या काय तडजोडी करणार? यासुद्धा सगळ्या गोष्टी आहेत. कारण आत्ता शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या गटाला फार मंत्रिपदं येतील असं वाटत नाही. मंत्रिपदाची जी रचना आहे ती आमदारांच्या संख्याबळानुसारच होईल. 6 आमदारांच्या पाठीमागं 1 मंत्री असं साधारण गणित असू शकतं आणि त्याच अनुषंगानं मंत्रिपदं जी आहेत ती शिंदे गटाच्या वाट्याला येतील. याच्यासोबत एक अजूनही प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतोय की शिंदे हे केवळ एक प्यादं म्हणून आत्ता वापरलेले आहेत, तर मग त्यांचा वापर किती काळ होईल? कदाचित 2024च्या आधीसुद्धा निवडणुका ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात का? आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपण काही शक्यतांचा विचार केला पाहिजे. एकतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली केस प्रलंबित आहे त्याच्यामधलं एक नाव त्या आमदारांच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं सुद्धा होतं. कारण त्यांनी जे बंड केलेलं आहे ते बंड पक्षांतरबंदी कायद्याला त्या कायद्याचं उल्लंघन करणारं आहे आणि म्हणून त्यांना अपात्रतेची नोटीस जी आहे ती उपाध्यक्षांनी बजावलेली आहे. 11 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणीसुद्धा होणार आहे. आजच शिवसेनेनं ही सगळी सुनावणी आधी व्हावी हा सुद्धा मार्ग कोर्टामध्ये स्वीकारलेला होता. अर्थात कोर्टानं हे सगळं प्रकरण 11 तारखेलाच ठेवलेलं आहे. तर म्हणजे एकदा भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष जर आता सभागृहात बनले तर त्याच्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय जो आहे तो प्रलंबित राहू शकतो. अनेकदा असं झालेलं आहे. पण तरीसुद्धा जर कायदेशीरदृष्ट्या थोडीफार जरी अडचण आली तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते धोक्यात येऊ शकतं. राजकीय रचनेचा विचार केला तर हे खूप अवघड आहे, पण एक थोडीफार जी शक्यता आहे कायदेशीर सगळ्या चौकटीतली ती जर आपण गृहीत धरली तर त्याही दृष्टीनं मग मुख्यमंत्रीपद जे आहे ते शिवसेने एकनाथ शिंदेंना जे मिळालेलं आहे ते धोक्यात येऊ शकतं. आणि अशावेळी म्हणजे शिवसेनेला सुद्धा थोडा कायदेशीरदृष्ट्या विरोध करणं अवघड होऊ शकतं. कारण एकदा बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री केल्यानंतर त्या मुख्यमंत्र्याला खाली खेचण्यासाठी शिवसेना किती प्रयत्न करू शकते हा सुद्धा एक मेसेज जो आहे किंवा प्रश्न याच्यातून निर्माण होताना आपल्याला दिसू शकतो. भाजपचं मोदी शहांच्या उदयानंतरचं जे राजकारण आहे ते संपूर्णपणे बदललेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 100% भाजप हाच पक्षाचा नारा आहे. म्हणजे इतकी वर्ष शिवसेना आणि भाजपची युती होती, मात्र तरी देखील महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या वाढीसाठीच तर त्यांनी शिवसेनेला दुखावलेलं होतं. 2019मध्ये दोन्ही पक्षांनी आरोप केले की एकमेकांचे आमदार कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले होते. मग असं असताना सुद्धा आत्ता शिवसेनेचा एक प्रकारे एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री भाजप का करतंय? त्यातही 105 जागा भाजपकडे आहेत आणि शिंदे गटाकडे असलेल्या जागा या 40 आहेत. म्हणजे जवळपास निम्म्या जागा कमी असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलेलं आहे. हे असं मोदी शहांनी खूप कमी वेळा केलं आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांच्या बाबतीत त्यांनी ते केलेलं होतं, पण अर्थात तिथं फरक वेगळा होता. त्यांनी आधीच म्हणजे निवडणुकीच्या आधीच हे जाहीर केलेलं होतं की भाजप आणि JDUचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जे आहेत ते नितीश कुमार असतील आणि त्यामुळं ते वचन पाळण्यासाठी का असेल त्यांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलेलं होतं. पण महाराष्ट्रातली स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. असं कोणीच गृहीत धरत नव्हतं. एकनाथ शिंदे त्यांच्या बंडखोर आमदारांना सुद्धा कदाचित हे अपेक्षित नसेल की आपण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. ते फक्त हे सांगत होते की भाजपसोबत सरकार बनलं पाहिजे, कारण हे हिंदुत्वाचं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढं नेणारं सरकार आहे आणि त्यामुळं केवळ सत्तेतला वाटा जरी मिळाला असता भाजपसोबत राहिला असतं तरी ते खुश झाले असते. पण एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करून
भाजपनं एक वेगळी खेळी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही हेतू त्यांनी साध्य केलेले आहेत त्याच्यातला अजून एक हेतू हा आहे की भाजप विरोधातली नकारात्मकता जी आहे ती एक प्रकारे कमी करणं. म्हणजे भाजप आपल्या मित्रपक्षांना दगा देतं, त्यातही महाराष्ट्रामध्ये गुजराती विरुद्ध मराठी आणि अमित शहा मोदी यांच्या विरोधात सातत्यानं अगदी म्हणजे 2014मध्ये शिवसेना सोबत असतानासुद्धा ज्या पद्धतीने टीका करत होती, अगदी अफजल खानाच्या फौजा वगैरे करून परकीय आक्रमण कसं आहे हे भाजपचं हे दाखवण्याचा जो प्रयत्न असतो, तर या सगळ्याला छेद देण्याचा प्रयत्न जो आहे तो मोदी शहांनी आपल्या या खेळीतून केलेला आहे. आणि पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की जरी मुख्यमंत्री शिंदेंना केलेलं असलं तरी त्याच्यातून वाढ किंवा त्याचे जे लाभ आहेत, लाँग टर्म त्याचे जे फायदे आहेत ते केवळ भाजपला मिळाले पाहिजेत याचसाठी ही रचना आहे. म्हणजे अगदी बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री केला असला तरी तो केवळ बाळासाहेबांच्या प्रेमापोटी नाही आहे, तर एक प्रकारे बाळासाहेबांचं नाव हायजॅक करून किंवा ज्या पद्धतीनं सरदार पटेलांना काँग्रेसकडून भाजपनं हिसकावलं आणि पटेलांच्या अस्मितेचं राजकारण केलं, तसंच महाराष्ट्रामध्ये आता बाळासाहेबांच्या अस्मितेचं राजकारण करत शिवसेना जी आहे ती आपल्यासोबत राहील, ती कधीही बाहेर नाही गेली पाहिजे या प्रकारे त्यांना उपकृत करून ही खेळी जी आहे ती मोदी शहांनी केल्याचं दिसतं आहे. म्हणजे पुन्हा प्रत्येक वेळी जागा वाटपाचे प्रश्न किंवा त्याच्यातनं होणारे जे सगळे गोष्टी आहेत शिवसेना आणि भाजपमध्ये, त्यासुद्धा सगळ्या याच्यातून दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो मोदी शहांनी केलेला आहे. आणि जेव्हा शिवसेना आणि भाजपमधल्या या सगळ्या अंतर्गत भांडणाचा प्रश्न येत होता तेव्हा सातत्यानं हे जे प्रश्न निर्माण होत होते की मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण, हे जे सगळे आहेत ते आता एक प्रकारे मोदी शहांनी आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे आणि या सगळ्या आमदारांना थेट भाजपमध्ये सुद्धा ते आणू शकले असते आणि भाजप महाराष्ट्रामध्ये किती मोठा आहे हे पण ते दाखवू शकले असते, पण ते त्यांनी केलं नाही. कारण बाळासाहेबांची शिवसेना मोदींनी आणि शहांनी संपवली, 2 गुजराती माणसांनी संपवली असा एक आरोप तयार झाला असता, त्याच्यातून शिवसेनेच्या बंडाला एक नैतिक बळसुद्धा मिळालं असतं. आणि त्याचमुळं बाळासाहेबांची शिवसेना न संपवता ती केवळ बाळासाहेबांची शिवसेना आणि म्हणजे शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असं उभं करून ही खरी शिवसेना आहे शिंदेंची जी आमच्यासोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो मोदी शहांनी केलेला आहे. आणि त्यामुळं आता त्यांनी ही उभी केलेली शिवसेना जी आहे ती त्यांना लाँग टर्म किती फायदा देऊ शकते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. मोदी शहांच्या या संपूर्ण खेळीतला अजून एक सगळ्यात मोठा अँगल आहे तो म्हणजे भाजपचं पक्षांतर्गत राजकारण. एक वेळ शिंदेंना मुख्यमंत्री केलं हे आपण समजू शकत होतो, पण त्यातही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लावलेलं आहे. आणि मी मुद्दाम लावलेलं आहे असं म्हणतोय कारण ज्या पद्धतीनं काल घटना घडल्या, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी 4:30-4च्या दरम्यान हे पत्रकार परिषदेत सांगितलं की या सरकारमध्ये मी नसेन, मी बाहेर असेन, पण या सरकारला समर्थन देण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन. एक प्रकारे हे विधान फडणवीसांनी केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिल्लीत थेट मीडियासमोर येत हे वक्तव्य केलं की केंद्रीय नेतृत्वाची ही इच्छा आहे, केंद्रीय नेतृत्वानं या डायरेक्शन्स दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत की त्यांनी हे पद स्वीकारावं. अमित शहांनी जाहीरपणे ट्विट केलं याच अर्थाचं आणि त्याच्यानंतर फडणवीसांना हे पद स्वीकारावं लागलं. म्हणजे एक प्रकारे त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. साहजिक आहे की मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या व्यक्तीला ज्युनियर एखाद्या पोस्टमध्ये आणि त्यातही शिंदेंच्या नेतृत्वाखाली आता पुन्हा असं काम करावं लागणार, याच्यामध्ये थोडंसं अवघडल्यासारखं तर नक्कीच आहे. पण भाजपनं हे केलेलं आहे याचे खूप कारणं आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या गोष्टीची चर्चा होते की देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षांना थोडीशी मुरड जी आहे ती भाजपनं घातलेली आहे का. एक प्रकारे त्यांचं डिमोशन करून म्हणजे या संपूर्ण खेळामध्ये जरी महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस दिसत असले तरी अर्थातच हा सगळा सत्तांतराचा खेळ जो आहे तो दिल्लीतनंच खेळला जात होता. दिल्लीतली पॉवर त्याला होती. ज्या काही केंद्रीय यंत्रणा आहेत, जे काही इतर व्यवस्था कराव्या लागत होता त्याच्यामध्ये भाजपचं केंद्रीय नेतृत्व अमित शहा विशेषतः हे याच्यामध्ये अग्रेसर होते. आणि त्यामुळं आपल्याला दिसत जरी फडणवीस असले तरी याच्यामध्ये सर्वाधिक योगदान जे आहे या प्लॅनिंगमधलं ते अमित शहांचं होतं. आणि त्यामुळं अमित शहांना या निर्णयामध्ये साहजिकच हक्क असणार आणि तो त्यांनी शेवटच्या वेळी तो अशा पद्धतीनं वापरलेला आहे. आता पक्षादेश म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे पद स्वीकारण्याचं मान्य केलेलं आहे. कदाचित भाजपची ही पण रचना असू शकते की आपण
बाहेर राहिलो तर केवळ या सरकारवरती रिमोट चालवण्याचं काम फडणवीस करतील आणि ते व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य दिसणार नाही. त्याच्यापेक्षा थेट सरकारमध्ये सहभागी होऊन भाजपचा चेहरा सातत्यानं दिसत राहावा ही सुद्धा एक पक्ष म्हणून त्यांची योजना असेल. अर्थात देवेंद्र फडणवीसांसाठी ते खूप जिकिरीचं असेल ही पण गोष्ट मान्य केली पाहिजे. आणि शिवाय जर देवेंद्र फडणवीस बाहेर असते तर मग त्यांचं काय करायचं, कारण ते केवळ आमदार म्हणून राहिले असते, मंत्रिमंडळामध्ये सहभागी नसते, तर ते पण योग्य दिसलं नसतं. मग त्यांना दिल्लीत आणावं लागलं असतं. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिपद किंवा राष्ट्रीय अध्यक्षपद किंवा इतर कुठली पदं जी आहेत ती त्यांना द्यावी लागली असती. पण कदाचित फडणवीसांनी अजूनही राज्यातच राहावं, कारण 2.5 वर्षानंतरच्या निवडणुका आहेत, त्याच्या पाठीमागची काही गणितं भाजपच्या डोक्यात असावीत आणि त्याचमुळं हा निर्णय जो आहे तो मोदी शहांनी घेतल्याचं दिसतंय. मोदी शहा विशेषतः असं मानलं जातं की फडणवीसांचं रिलेशन मोदींशी खूप चांगलं आहे, अमित शहांशी ते तितकं चांगलं नाही. या सगळ्या गोष्टींची आजवर केवळ ऐकीव अशी गॉसिपच्या लेवलला चर्चा होत होती. मात्र काल जे घडलं त्याच्यामुळं असं खरोखर काहीतरी आहे का, या गोष्टींना मात्र थोडंसं बळ मिळालेलं आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस हे खूप निग्रही आहेत, जिद्दीचे नेते आहेत, त्यांच्याकडं खूप वय आहे अजून आणि त्यामुळं जरी या एका गोष्टीमुळे पक्षात त्यांचं डिमोरलायझेशन झालं असं वाटत असेल तरी म्हणजे एका अर्थानं त्यांना अजूनही भविष्य खूप आहे आणि त्यामुळं मी पुन्हा येईन हे जे ते इतके दिवस विरोधकांना सांगत होते ते कदाचित आता पक्षातल्या लोकांना ते सुद्धा जिद्दीनं सांगू शकतात. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मोदी शहांच्या या खेळीनं अजून काय काय साधलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदेंना मुख्यमंत्री करून एक वेगळ्या पद्धतीचं जातीय समीकरण त्यांनी निर्माण केले. मराठा मुख्यमंत्री झालेला आहे. भाजपनं महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री दिलेला आहे. म्हणजे याच्या आधी जेव्हा भाजपचं पहिल्यांदा सरकार आलं 2014मध्ये महाराष्ट्रात भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले ते देवेंद्र फडणवीस आणि फडणवीसांच्या नेतृत्वावरती म्हणजे हे खरं तर खूप चुकीचं आहे पण एका जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि त्यामुळं जी एक विशिष्ट टीका अशा पद्धतीचं सरकार आल्यानंतर होत असते पेशवाई आल्याची, तर हे सगळं सेंटिमेंट जे आहे ते सुद्धा कुठंतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न मोदी शहांच्या या खेळीमुळे झालेला आहे. म्हणजे तुम्ही कालच्या पण जर प्रतिक्रिया बघितल्या तर शरद पवारांनी सुद्धा तातडीनं शिंदेंचं अभिनंदन केलं आणि भाजपमधला एक जो सत्ता संतुलनाचा जो पाठ होता तो सुद्धा त्यांनी व्यवस्थित राखलेला आहे. म्हणजे 2019 नंतर तुम्ही बघा बावनकुळेंचं तिकीट कापलेलं होतं, त्यांना विधान परिषद दिली, विनोद तावडेंना इकडं दिल्लीमध्ये आणलं, पंकजा मुंडेंचं अजून काय होतं हे कळलेलं नाही आहे पण कदाचित त्यांनासुद्धा म्हणजे राष्ट्रीय सचिव तर केलेलंच आहे पण आता पुढच्या काळात नेमकं काय होतं आहे हे बघावं लागेल आणि त्यामुळं हे समीकरण जे आहे ते सुद्धा या सगळ्या खेळीतून मोदी शहांनी या संपूर्ण निर्णयातून साधलेलं आहे. याच्याशिवाय अजून एक त्यांनी उद्धव ठाकरेंची अडचण ही केलेली आहे की शिवसेनेची जेव्हा मुख्यमंत्री बनण्याची वेळ होती त्यावेळी या काँग्रेस राष्ट्रवादीनं असं म्हटलं की शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही काम करू शकणार नाही किंवा ते थोडंसं योग्य दिसणार नाही म्हणून पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हा अशी विनंती केली आणि ठाकरेंनी पण ती स्वीकारली. पण आता फडणवीसांसारखे माजी मुख्यमंत्रीसुद्धा भाजपनं शिंदेंच्या हाताखाली काम करायला तयार केलेलं आहे त्यांना आणि एक प्रकारे जे त्यावेळी शिवसेनेनं केलं नव्हतं ते मात्र आम्ही केलं हे सुद्धा मोदी शहांनी या सगळ्या खेळीतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिंदे हे जरी दिसायला शिवसेनेचे मुख्यमंत्री असले तरी ते आता भाजपनं उपकृत म्हणजे मोदी शहांनी उपकृत केलेले आहेत आणि त्यामुळं एक प्रकारे शिवसेनेचा हा सगळा जो बेस आहे तो आपल्या हातात अप्रत्यक्षपणे घेण्याचा प्रयत्न मोदी शहांनी केलेला आहे. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असेल आता की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असलेली शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांचं नेमकं काय होतंय. जर ठाकरेंची शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेसोबत लढत राहिली मग त्याच्यामध्ये खूप मुद्दे आहेत, अपात्रतेचे मुद्दे आहेत, निवडणूक चिन्ह मिळवण्याचे मुद्दे आहेत. हे जर लढाया जर खरोखर गांभीर्यानं होत राहिल्या तर त्याचा अर्थ नक्कीच आहे की मुख्यमंत्री शिंदेंना करून उद्धव ठाकरेंची खूप मोठी अडचण जी आहे ती मोदी शहांनी केलेली आहे. आणि दुसरी एक शक्यता जी पूर्णपणे नाकारता येत नाही त्याबद्दलसुद्धा काही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहेत की पुन्हा उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्रित येतील का. अर्थात ते आत्ता सांगणं या घडीला कठीण आहे पण तसं जर असेल तर मग या सगळ्या ऑपरेशनमध्ये उद्धव ठाकरे पण मोदी शहांच्या एकूण या सगळ्या खेळात सहभागी होते का
हा सुद्धा प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतो. पण हा पूर्णपणे आउट ऑफ द बॉक्स अशा पद्धतीचा निर्णय होता. मोदी शहांनी घेतलेला या निर्णयाचे खूप मोठे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती होणार आहेत आणि त्यामुळं हे सगळे अँगल समजून घेण्याचा हा आपण प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला, याच्यातलं कुठलं विश्लेषण तुम्हाला अजून सविस्तरपणे ऐकायला आवडेल किंवा कुठल्या विश्लेषणाबद्दल तुमचं काही वेगळं मत असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. कदाचित अजून एखादा ट्विस्ट आणि एखादा धक्कासुद्धा बाकी असेल. तो आल्यानंतर पुन्हा आपण भेटत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.